श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, 12 तासाचा प्रवास हा 4 तासावर आलाय तरी माणूस म्हणतो वेळच नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसावर आले तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 4-8 दिवसांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात मिळतोय तरी माणूस म्हणतोय वेळच नाही. 30 मिनिटं नाही तर फ्री अशी सुविधा झाल्यानंतर सुद्धा माणूस म्हणतोय वेळच नाही. वर्ष लागायचे दूरच्या माणसाला चेहरा पाहिला जो आता सेकंदात आपल्याला दिसतो तरी माणूस म्हणतोय वेळ मिळतच नाही. घरचे मजले वर खाली करण्यासाठी लागणारी शक्ती ही वेळ लिफ्टमुळे सेकंदावर आली तरी माणूस म्हणतोय वेळ मिळत नाही. तासनतास बँकाच्या काउंटरवर वेळ घालवणारा माणूस आता काही सेकंदात व्यवहार करतोय आणि तरीही तो म्हणतोय वेळच पुरत नाही. काही आठवड्याचा कालावधी त्या लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होत आहेत तरी देखील वेळ नसल्याची तक्रार माणूस करतोय. ऍक्टिवा चालवताना किंवा 2 व्हीलर चालवताना एका हातामध्ये हँडेल आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल घेऊन माणूस बोलत असतोय कारण थांबून त्याला बोलायला वेळच नाही. कार चालवत असताना देखील एका हातामध्ये स्टेरिंग आणि एका हातामध्ये मोबाईल ठेवून तो व्हॉट्सअप पाहत असतोय कारण त्याला वेळ नसतोय. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली ना तरी 2 लेन्सला ओव्हरटेक करून 3ऱ्या लेननं तयार करून तो पुढे जातो कारण वेळ नसतोय त्याला. 4 माणसात बसला की तो अस्वस्थपणे मोबाईलमध्ये बोटं घालत बसतो कारण त्याला कुठंतरी जायचं असतं कारण वेळ नसतो त्याला. एकटा असला की तो निवांत असतो पण समोर कोणी येताच त्याची चलबिचल होते कारण वेळ नसतोय त्याला. IPL साठी वेळ आहे, चित्रपट बघण्यासाठी वेळ आहे, टाइमपास करण्यासाठी वेळ आहे, सटरफटर कार्यक्रमासाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नसतो माणसाला. श्रोते हो, वेळ आणि जीवनात सुलभता यावी म्हणून अविरत काम करणारा माणूस वेळ नाही म्हणून कांगावा करतोय. पण 24 तासांचं गणित अजून तेवढंच आहे. मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय हेच कळत नाही. बघा, विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विचारात खूप शक्ती असते. जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार करणं थांबवाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक घडत आहे. काय उगवणार आहे याची काळजी ही पेरतानाच घ्यायची असते. शब्द हे वाऱ्यांसारखे असतात. एकदा बाहेर पडले की पकडता येत नाहीत आणि कुणाच्या मनात वादळ उठवतील हे सांगता येत नाही. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगलं असतं कारण आपलं यश इतरांद्वारे मोजलं जातं परंतु आपलं समाधान मात्र आपल्या स्वतःच्या आत्म्यानं, मनानं आणि हृदयानं मोजलं जातं. आनंद हा तात्पुरता हसवतो पण समाधान आयुष्यभर जगवतो. फक्त पाठीवरची थापच नाही तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठे करत असतात. म्हणूनच कौतुकानं हुरळून जायचं नसतं आणि टीकेमुळं खचून जायचं नसतं. प्रगती होत राहते. माणसाकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. पैसा आणि सत्ता कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते पण चांगले विचार नेहमी चांगले काम करण्यास प्रेरित करत असतात. आपल्या बुद्धीचा उपयोग करून माणूस संपत्ती, कीर्ती किंवा अन्य हवते वाढवू शकतो पण आपलं आयुष्य वाढवू शकत नाही. ज्या लोकांना
खोटं बोलण्याची सवय असते, ते सत्य ऐकल्यावर खूप लवकर चिडतात. वादळे सुद्धा तिथंच पराभूत होतात जिथं होड्या जिद्दी असतात. काय पेरावं आणि काय जपावं हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. तुम्ही दारामध्ये बाबळीचं झाड लावलं, त्याला खत पाणी घातलं, त्याची काळजी घेतली, जीव लावला आणि आपुलकीनं जपलं, तरी एक दिवस तुम्हाला काटेच टोचणार. म्हणून चुकीचे विचार पेरू नका आणि चुकीची माणसं जपू नका, कारण दोघांचे सुद्धा गुणधर्म काट्यासारखेच असतात. कोणत्या वेळी तुम्हाला टोचतील याचा नियम नसतो. मन हे नाजूकच असतं, पण आयुष्यात येणारी माणसं त्याला दगड बनवत असतात. ज्यांच्यावर उपकार केलेत ते सगळेच तुम्हाला लक्षात ठेवणार असं काही नसतं. तुमचंच खाऊन पिऊन तुमच्यावर हात उगारणारे सुद्धा असतात. दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतात. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती आपली माणसं. सगळ्या लोकांना रस्ता दाखवणाऱ्या माणसालाच आयुष्यात शेवटी मात्र स्वतःची वाट सापडत नसते. प्रत्येकाला आभाळासारखं दाटून आल्यानंतर बरसून व्यक्त होऊन मोकळं होता येत नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात तशी मोकळीक नसते किंवा तशी माणसं आयुष्यात नसतात. सर्वांना आई चांगलीच मिळते, पण सर्व आयांना चांगलीच मुलं मिळतील याची खात्री नसते. जेव्हा तुमचा काळ जोरात असतो तेव्हा लोक तुमच्या मोठ्या चुका सुद्धा हसत खेळत विसरून जातात. पण एकदा का वाईट वेळ आली की तुमचं साधं बोलणं सुद्धा लोक मनाला लावून धरतात. कधी कधी माणसाला नशिबापेक्षा खूप कमी हवं असतं. ना वैभव, ना गाजावाजा, फक्त इतकंच जे मनात आहे ते नियतीच्या पानावर सुद्धा लिहिलेलं असावं. खळखळून हसणाऱ्या माणसाला एकदा आपुलकीने विचारून पहा, कसं आहेस? अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल. माणसं आतून वाचायला शिका. बाहेरून प्रत्येक जण हसरा दिसतो. कधी कधी सगळ्या गोष्टी मध्येच अर्धवट सोडाव्या लागतात. पळवाट म्हणून नाही, तर आपल्या माणसाची वाट सुकर व्हावी म्हणून आपल्यालाच वाटा बदलाव्या लागतात. आपणच स्वतःला मग समजावायचं असतं. कितीही गैरसमज झाले तरी स्पष्टीकरण टाळून पुढे जायचं असतं. हद्दीच्या बाहेर जाऊन नाती निभावली की माणसं आपल्याला रद्दी समजतात.